तर यानंतरची बातमी आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आंदोलकांना गैरसमज झालेला आहे। काही ठिकाणी ट्रक चालकांचा संप मागे घेण्यात आलेला आहे आणि संध्याकाळपर्यंत परिस्थिती निवळेल अशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। थोडे गैरसमज आहेत। अनेक ठिकाणी संप मागे घेतले गेले आहेत, मात्र स्थिती जर तशीच राहिली तर मात्र गंभीर आहे असं वक्तव्य मंत्री विखे पाटील यांनी केलेलं आहे। आंदोलकांना गैरसमज झालेला आहे। काही ठिकाणी ट्रक चालकांनी आपला संप मागे घेतला असल्याचं मंत्री विखे पाटील म्हणालेले आहेत। संध्याकाळपर्यंत परिस्थिती निवळेल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे। येणाऱ्या बातम्यांमुळे लोक घाबरत आहेत। पेट्रोल पंपावर वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, मात्र ही परिस्थिती संध्याकाळपर्यंत निवळू शकते अशी आशा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे। आंदोलकांमध्ये गैरसमज आहेत असं वक्तव्य मंत्री विखे पाटील यांनी केलंय। थोडा गैरसमज आहेत, परंतु आता बहुतांश ठिकाणी मी सकाळपासून काही बातम्या घेतोय, तिथे त्या पेट्रोल डीलर्स असोसिएशननी आपले संप मागे घेतले व पुन्हा त्यांनी विक्री सुरू केलेली आहे। पण ही बरोबर ही स्थिती जर आता तशी जर राहिली असती तर आणखी गंभीर प्रश्न होता, कारण शेतीमालाची वाहतूक आहे, दुग्ध व्यवसायाची वाहतूक आहे, साखर कारखाने सुरू आहे, त्यामुळे ऊसाच्या वाहतुकीचा परिणाम झाला असता तर मला वाटतं निश्चितपणे मार्ग निघेल।